नमस्कार मित्रांनो, तर आपण आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आपण आज माझ्या बाळाला 4 महिने कंप्लीट झाले, तर आषाढीचा महिना चालू झाला, तर आपण आज त्याचं 4 मंथ कंप्लीटचं डेकोरेशन बनवणार आहे. त्याला आपण विठ्ठल बनवणार आहे. तर चला आपण डेकोरेशन बनवताची व्हिडिओ बघूया. त्याला विठ्ठलाचं वारकरीचा आपण ड्रेस घालूया आणि आपण विठ्ठल नाव असं तांदळात करूया मस्तपैकी. बघा आता आपण वी कोडला आता विठ्ठल पुढं काढायचे असणारे हसू द्या. हळूहळू काढायचे, स्टॉप करत. विठ्ठल मधला आमचा ठो झालेला आहे. आता आम्ही काढतोय लव आणि इकडं चाललाय झेंडा काढायचा, पण यांना झेंड्याचा अजून आकारच माहित नाही कसा असतो. चला आपण आता काढूया लव विठ्ठल. हॅलो बोले झेंडा काढते पण मला ते व्हिडिओ काढता ना फडकणार आहे अहो व्हिडिओ हा ते असं झेंडाच हे करता. थांबा ठेवा आता नंतर बोला तुम्ही ठेवा. प्रोफेशनल नाही आहे पण तरी पण थांबूया. आधी भरते सगळं आधी पण तुम्ही घे आणि मग नंतर अगं झेंडा खाली वेगळे झाला असं वाटत नाही छोटं झालं. आधी तू का आधी वरचं भरून घे ना, वरती भरून घे. आता हसू नको जेवढा चांगला झेंडा काढते मी. आमचा ल पण आता तयार होत आलाय, पण तिकडे अजून झेंडा व्हायचा राहिलाय. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. तर आमचा ल पण तयार झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता. ओके मध्ये आमचा ल तयार झालेला आहे. तर आपण असा आकार देऊया. ओके विठ्ठल. जरा आम्ही इकडची रेश मोठी करूया म्हणजे ओके मध्ये दिसेल. परफेक्ट आले ना आपल्याला जमत, पण कसं आपण करत नाही म्हणून फक्त. चला डेकोरेशन आपल्या विठ्ठलाचं झालेलं आहे. बघा कसं वाटतं ते कमेंट मध्ये सांगा तो तुम्ही. व्हिडिओ काढतोय तुम्ही तिथं बोलायला या काय मला पण काय माहिती जर्किन काढा आणि बोला ना, सांगितलेलं माहिती बोलू नका. हो. त्याला आता गंडूला आमच्या ड्रेपरी घालतात. आता त्याची शूटिंग थोडी करूया आपण. बघा धोतर नेसवतात, धोतर मास्टर वंदना कुरकुरे कुरतरकर आणि नाही टॉप घालणारे रोशनी केशव स्वतःच्याच पोराला डेकोरेट करतायत. बघ चपले बस हा मग बरं कसा आहे तो दाखव आता. असेल की पलीकडे काकांकडे. हाय तर आमचा आत्ता हे झालेला आहे. मग घेऊन येत का वरून खाली काढायचंय का वंदे बोटानं काढते, बोट बुडवलं खाली आहे असं- तुझं. तसं नाही असं काढायचंय का असा करून असं हा असं आहे त्याच्यातमध्ये. थांब काय आपण तरी शिकले. आमच्या विठ्ठलाचे अजून डेकोरेशन करता, विठ्ठलाला सजवता. पण आमच्या कलाकाराला जमनच झाली. ह्यांचा काय पार्सल नको आहे काय सांग, विचारा त्यांना जरा. तर आमचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आता आमचा विठ्ठल तयार करायचं चाललाय. वारकरी विठ्ठल
बघा 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 कसं तयार होतंय आता. धोतर नेसवायचं चाललंय. मागाशी काय सक्सेसफुल झालं नाही धोतर नेसून. आमची विठ्ठलाची रुक्माईची मूर्ती. कसं वाटतंय डेकोरेशन कमेंट मध्ये सांगा. खाली ठेवू तर आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे. पाठी करा जरा. आमचा विठ्ठल पण तयार झालेला आहे. कुठे इथे ठेव काय चला आता मस्तपैकी विठ्ठलाला आपण ठेवूया. माळ बघ घेऊन पट्टीशी काढा फक्त. बघा आता फोटो काढ तुझ्या ह्याच्यात पण. बाजूला हो आमचा विठ्ठल तयार झालेला आहे भावांनो. थांबा हो. कसं वाटतंय तुम्ही कमेंट मध्ये सांगा हे बघतो डेकोरेशन. इकडं हो का हो तिकडे इकडं बघा इकडं साईड तिकडं घे त्याला. विठ्ठल आमचा तयार झालेला आहे. हो हे फोटो काढ ना तुझ्या ह्याच्यात पण. हो का बघा कसं वाटतंय डेकोरेशन. त्याच्या हातात टाळ दिली पाहिजे तुम्ही है ना. गोंडस या बारकाटा या. थांब. चला चला हेच बारका आहे. चला मस्तपैकी आता कमेंट मध्ये सांगा आम्हाला कसं डेकोरेशन झालंय आमचं छोटं. थांबा द्यायचं. असं करायचं हातात दाबेल. इकडून बघा इकडं भगवा झेंडा काढलेला आहे. इथं विठ्ठल लिहिलेलं आहे. इथं विठ्ठलाचं नाव काढलेलं आहे. इथं विठ्ठलाची आणि रुक्माईची मूर्ती ठेवली आहे भावानं. हे काढ लवकर आणि इथं माळ आहे. हो टाळ घेतलाय आता हातात. विठ्ठला 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 हरी ओम विठ्ठला. सरळ करायचं त्याला पाचशे वेळा असं थांब बघा झेंडा हातात धरून दे इकडे. तर डेकोरेशन कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण तुमच्या बाळासाठी नक्की करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. विठ्ठल करायचं काय वाजवायचे टाळ.